सर्वांना नमस्कार. गेल्या 4 दिवसापासून मंचरमध्ये विवादित वास्तूबद्दल चर्चा आणि काही गोष्टींचा विषय चालला होता. तर त्या संदर्भात सर्व पत्रकार मंडळी, प्रशासन, सर्व महसूल, पोलीस विभाग सर्वांनी सहकार्य केले. ते सर्वांचे मी पहिले आभार मानतो. त्या वास्तूच्या विषयामध्ये कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज मीटिंग होती. त्या मीटिंगला पुणे जिल्हा ग्रामीणचे SP साहेब, नामदार दिलीप वळसे पाटील साहेब, त्यानंतर जितेंद्र डुटी साहेब जिल्हाधिकारी आणि शिवाजीदादा आढळराव पाटील ॲडिशनल SP साहेब, प्रांत तहसीलदार आणि DYSP साहेब आणि मुस्लिम समाजाचे 6 आणि हिंदू समाजाचे 6 असे सर्व लोकांची मीटिंग होती त्या विवादित वास्तूविषयी. तर तिथं गेल्यानंतर आम्ही आमचं म्हणणं मांडलं, मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाचं म्हणणं मांडलं. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा फेरविचार करता आणि हिंदू समाजाचे मागणीचा विचार करता त्या वास्तूचं भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होणार आहे आणि सध्या ती जी जागा आहे, जी वास्तू आहे, ती मोडकळीच किंवा पडण्यासारखी झाली आहे. तर जिल्हाधिकारी साहेबांनी COना सांगितलं की सध्या ते 2 खांब उभे करून तिथे ती वास्तू ढासळू नये असं नियोजन करावं. पुरातत्व खात्याला काही वेळेची मर्यादा दिली आहे का? तसे वेळेची मर्यादा नसते, पण स्वतः कलेक्टर साहेब म्हणले की मी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे. दोनही समाज होते, दोनही समाजांना ही गोष्ट मान्य झाली आहे का? मुस्लिम समाजाने ही गोष्ट मान्य केली आहे का? हो, हिंदू समाजाने आणि मुस्लिम समाजाने दोघांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यानंतरच साहेबांनी तसा निर्णय दिला. ते काम जे आहे ते टेम्पररी स्वरूपाचे आहेत की कसे आहेत? नाही, ते आता तो ढाचा पडायला लागलाय. जे 2 पिलर पडले तर ते पिलर उभे करून त्याला आधार द्यायचा असं कलेक्टर साहेबांनी सांगितलंय आणि कलेक्टर साहेब स्वतः कलेक्टर ऑफिसवरून एक इंजिनियर देणार आहेत. आता मंचर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती आहे का? शांतता आहे? बिलकुल परिस्थिती तशी नाही आणि नव्हती बी. काही समाजकंटक आहेत, त्यांनी तशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला होता, पण पोलीस प्रशासनानं फार संयमानं आणि हिंदू समाजानं बी फार संयमानं या सगळ्या गोष्टी हाताळल्या. कोणीही ह्या कुठल्याही गोष्टीचा भाव काही केलेला नाही. मंचर दर्गा प्रकरणावरती आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. दोन्ही समाजाचे प्रतिनिधी होते. त्यात काय चर्चा झाली, काय मार्ग निघाला? काय नाही, त्यांनी त्यांची बाजू सांगितली, आम्ही आमची बाजू सांगितली आणि त्या बाजू सांगितलं की माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी दोघांची बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या आणि ते जे सूचना त्यांनी केल्या त्या सूचना आम्हाला मान्य आहेत. तुम्ही काय मागणी केली होती का कशाबद्दल? ह्या वादाबद्दल? नाही, आमच्या ह्याच्याबद्दल कोणती मागणीच नाही आहे. कारण मागणी करायचा प्रयत्न केव्हा करतो, जे स्वतःचं नसेल तर माणूस मागणी करतो, ते आमचंच आहे. त्याच्यामुळे मागणी करायचा काही प्रश्न येत नाही आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आम्ही चुकीची मागणी केलेली नाही किंवा करणार पण नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणच्या आश्वासन दिले, त्याला तुमची काही सहमती आहे? नाही, आम्हाला त्याची सहमत आहे. त्यांनी ना आम्ही पण सांगितली ही बाब का सर तुम्ही एकदाचा हा निर्णय तुम्ही करून घ्या, म्हणजे वारंवार गावामध्ये त्याचे दुष्परिणाम नको व्हायला. गाव आमचं शांतताप्रिय गाव आहे, आम्ही सगळे एकोप्याने राहतो. आम्ही हिंदू मुस्लिम आमच्यामध्ये कधी मतभेद होत नाहीत. क्षुल्लक कारणावरून आमच्यामध्ये मतभेद नको आणि ते भविष्यात आम्ही ते मतभेद होऊ देणार नाही. पुरातत्व सर्वेक्षणाचा जो काही अहवाल येईल तो तुम्हाला मान्य राहील? आम्हाला मान्य राहील. कलेक्टर साहेब जो काय करतील ते आम्हाला सगळं मान्य राहील. आता मंचरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे, पुढे काय परिस्थिती राहील? मी तुमच्या बाबीला खंडन करतोय. कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी नव्हती आणि आजही नाही, कालही नाही, उद्या पण नाही. आणि ही शांतता कालही होती, आजही आहे आणि परवा पण असणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.